नमस्कार मंडळी. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सणामागं एक शास्त्र आणि एक सुंदर कथा दडलेली आहे. संकष्टी चतुर्थी तर आपण दर महिन्याला साजरी करतोच, पण वर्षातून एकदा किंवा दोनदा असा योग येतो जो आपल्या सर्व संकटांचा नाश करणारा ठरतो. तो योग म्हणजे अंगारकी चतुर्थी. ह्या महिन्यात अशीच एक विशेष अंगारकी चतुर्थी येत आहे, 6 जानेवारी 2026 रोजी. अंगारकी म्हणजे केवळ उपवास नाही, तर एक आध्यात्मिक ऊर्जा मिळवण्याची संधी आहे. आजच्या ह्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत अंगारकी चतुर्थीचा इतिहास, मंगळ ग्रहाचा आणि गणपतीचा संबंध, अंगारकी चतुर्थीचे महत्त्व, पूजाविधी, ह्या दिवशी करायचे विशेष उपाय, व्रताचे नियम आणि अंगारकी चतुर्थीच्या व्रताची पौराणिक कथा. ह्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल. चला तर मग पालहाळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात आधी समजून घेऊया की हिला अंगारकी असं का म्हणतात. अंगार म्हणजे धगधगता कोळसा किंवा लाल रंग. मंगळ ग्रहाचा रंग लाल आहे आणि म्हणूनच मंगळाला अंगारक असंही म्हटलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार गणपती हा बुद्धीचा देव आहे आणि मंगळ हा ऊर्जेचा कारक आहे. जेव्हा चतुर्थी तिथी मंगळवारी येते तेव्हा बुद्धी आणि शक्ती यांचा अद्भुत संगम होतो. असं मानलं जातं की ह्या दिवशी केलेली साधना इतर दिवसांच्या तुलनेत 21 पटीने जास्त फळ देते. अंगारकी चतुर्थीचे महत्त्व म्हणजे हा एक मोक्षदायक दिवस मानला जातो. ह्या दिवशी भगवान श्री गणेशाची उपासना केल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. गणेशासाठी उपवास केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि समाधानकारक जीवनाचे आशीर्वाद प्राप्त होतात. अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास संपूर्ण वर्षातील संकष्टी चतुर्थी व्रतांचे पुण्य प्राप्त होते. सर्व मनोकामना पूर्ण होतात, तसंच आर्थिक, कौटुंबिक, आरोग्यविषयक अडचणीसुद्धा दूर होतात. अंगारकी चतुर्थीच्या व्रताची पौराणिक कथा. या दिवसाचे महत्त्व समजण्यासाठी आपल्याला प्राचीन काळात जावं लागेल. महर्षी भारद्वाज यांचे पुत्र अंगारक म्हणजेच मंगळदेव हे गणपतीचे निस्सीम भक्त होते. त्यांनी आपल्या पित्याकडून गणपती मंत्राची दीक्षा घेतली आणि विंध्य पर्वतावर जाऊन हजारो वर्ष कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन माघ कृष्ण चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा त्यांच्यासमोर प्रकट झाले. बाप्पाने त्यांना वर मागण्यास सांगितला. तेव्हा अंगारकाने विनंती केली की प्रभू, मला तुमच्या चरणांचे दर्शन झाले, आता मला काहीही नको. फक्त एकच इच्छा आहे की माझे नाव तुमच्याशी कायमचे जोडले जावे. बाप्पाने हसून आशीर्वाद दिला की हे अंगारका, आजची तिथी तुझ्या नावाने ओळखली जाईल. जो कोणी ह्या दिवशी माझी पूजा करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि त्याला वर्षभराच्या चतुर्थीचे पुण्य मिळेल. तेव्हापासून या दिवसाला अंगारकी हे नाव पडले. आता पाहूयात घरच्या घरी गणपती बाप्पांची पूजा कशी करावी. सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे, स्नान करावे. स्नानाच्या पाण्यात थोडे तीळ टाकणे शुभ मानले जाते. स्वच्छ वस्त्र परिधान करावे. शक्यतो लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे, कारण बाप्पाला लाल रंग प्रिय आहे. सगळ्यात आधी तरी आज देवघर पहिला स्वच्छ करायचं. देवघर स्वच्छ करून झाल्यानंतर आपण वस्त्र अंथरून घेऊया देवघरात. सुरुवातीला व्रताचा संकल्प करायचा. गणपती बाप्पांना पंचामृताने अभिषेक घालावा. गणपती अथर्वशीर्षाचं पठण करावं. बाप्पांना लाल चंदन लावावे, कारण मंगळाचा रंग लाल आहे. त्यानंतर 21 दुर्वांची जुडी व जास्वंदीचं फूल गणाधिपतये नमः असं म्हणत अर्पण करा. देवपूजा झाल्यानंतर बाप्पांची आरती करा. त्यानंतर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य बाप्पांना दाखवा. दिवसभर अंगारकी चतुर्थीचा उपवास धरावा. फळं, दूध, फळांचा ज्यूस असं घेऊन आपण त्या दिवशी उपवास करू शकतो. संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्रदर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. रात्री चंद्रोदयाची वेळ पाहून आरती करावी. 21 मोदकांचा नैवेद्य बाप्पांना दाखवावा. तसंच चंद्राला ओवाळावं आणि नंतरच उपवास सोडावा. व्रताचे नियम, अर्थात या दिवशी काय करायचं आणि काय टाळायचं. संकटनाशन स्तोत्र किंवा अथर्वशीर्ष किमान 11 वेळेला वाचा. दान धर्माला या दिवशी खूप मोठं महत्त्व आहे. कोणाबरोबरही वाद घालू नका. घरात तामसी भोजन जसे की कांदा, लसूण, मांसाहार पूर्णपणे टाळा. ब्रह्मचर्याचे पालन करा. आता सगळ्यात शेवटी आपण पाहणार आहोत की अंगारकी चतुर्थीच्या दिवशी विशेष उपाय काय करायचे. ज्यांचे विवाह जमण्यास अडथळे येत आहेत किंवा ज्यांना कर्जमुक्ती हवी आहे, त्यांनी ह्या दिवशी बाप्पांसमोर बसून ऋणहर्ता गणेश स्तोत्राचा पाठ करावा. तसंच बाप्पांना लाल रंगाचे जास्वंदाचे फूल आणि 21 दुर्वांची जुडी अर्पण केल्याने रखडलेली कामे मार्गी लागतात. तर मंडळी, अशी ही महिमा आहे अंगारकी चतुर्थीची. आशा आहे की ही सविस्तर माहिती तुम्हाला आवडली असेल. येणाऱ्या अंगारकी चतुर्थीला तुम्ही सुद्धा ही पूजा नक्की करा, त्याच्यासोबत व्रतही, आणि बाप्पांचा आशीर्वाद मिळवा.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका ओम गम गणपतये नमः. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजा अँड रुद्र व्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया.